नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दुपारी मी मशीनवरती काम करत होते, ब्लाऊज शिवत होते आणि मी अपलोड केलेल्या व्हिडिओला एका ताईची कमेंट आली आणि त्या ताईने 2 वेळा कमेंट केली होती, की "ताई प्लीज, प्लीज, प्लीज हे आज मला व्हिडिओ करून दाखवा. प्लीज, प्लीज, प्लीज" करून खूप वेळा रिक्वेस्ट केलेली आहे. तर ती कमेंट मी तुम्हाला इथं दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्या ताईंना काहीतरी ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की आजच्या आज तो व्हिडिओ करा आणि मला तो पाठवा. पण दुपारी ॲक्चुअली माझ्यासुद्धा हातामध्ये खूप अर्जंटच्या ऑर्डर चालू होत्या. नऊवारी साडीची ऑर्डर चालू होती. करवा चौथमुळे जी साडी जाणार होती ती साडी प्लस वास्तुशांतीची पूजा होती. अशा 2 शाही मस्तानी साड्यांच्या ऑर्डर माझ्या हातामध्ये होत्या. प्लस सकाळपासून आज शॉपवर आल्यापासून क्लायंटची घाई चालू होती आणि त्यानंतर ते करता साडीचं कटिंग कालच झालं होतं, पण अर्धवट राहिलं होतं. तसंच मी काउंटरला ठेवून गेली होती. कारण कालसुद्धा मला 10, 10:15 वाजले होते घरी जायला. रोजचंच टायमिंग आता लेट होतं कारण सीझनची कामं चालू असल्यामुळे कामाचा वेग किती जरी वाढला तरीसुद्धा समोर काउंटरला क्लायंट आल्यानंतर आपल्याला हातातलं काम सोडून पुढे जावं लागतं. त्यावेळेला मात्र आहे ते काम हातातलं असंच राहतं. मग अगदी सकाळचा ब्लाऊज दुपारी, दुपारचा ब्लाऊज संध्याकाळी हात लागतो. कारण खूप साऱ्या साड्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी अंदाज सांगते. माझ्याकडे सध्या तासाभरामध्ये 8 ते 10 साड्या, 12 साड्या येत आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला असे हे ऑर्डर आम्ही घेतोय. ऑर्डर तर घेत चाललोय, पण आता प्रश्न मोठा आहे की ते कंप्लीट कधी व्हायच्या. तर आपले रेग्युलरचेच क्लायंट आहेत. आता माझ्याकडे दिवाळीच्या पूर्ण शेड्यूलमध्ये ऑर्डर बुक झालेले आहेत. पण करणार काय, रेग्युलरचे इतक्या वर्षांचे क्लायंट आपण जोडून ठेवलेले असतात, त्यांना नाही म्हणता येत नाही. मग अगदी दिवसाची रात्र करून का होईना आपल्याला काम कंप्लीट करणं गरजेचं असतं. कारण आपल्याच आशेवरती त्यांनी सुद्धा साडी घेतली असती, की आपल्याला टेलर आपले शिवून देतील म्हणून. तर ते काहीही करून मी तुम्हाला शिवून देणारच आहे त्या क्लायंटना. ते तुम्हाला व्हिडिओसुद्धा थोडेफार बघायला मिळतील, जसा मला वेळ मिळेल तसा. तर आपण बोलू आता ज्या ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे, ती कमेंट काय आहे आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन काय काढायचं आहे. तर त्या ताईंची कमेंट अशी होती, की ब्लाऊजचा आर्महोल आहे, इथला जो आर्महोल किंवा आपण मुंडा म्हणतो, तो खूप घट्ट होतोय आणि शिवाय त्यांचं छातीच्या इथे ब्लाऊज हा भाग जो आहे तो खूप टाईट होतोय. तर माझ्याकडे आता मी जस्ट एक ब्लाऊज शिवलं होतं. तर सकाळपासून बाकीचं कटिंग 6-7 ब्लाऊजची कटिंग झालेली आहेत. 6-7 ब्लाऊज शिवून हातशिलाई गेलेले आहेत. हे ब्लाऊज थोडंसं बाकी होतं. तर ते वेळ झाला द्यायला म्हणून हे असंच ठेवलेलं आहे. हे उद्या ब्लाऊज जाईल हेमिंगसाठी. तर हे पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे. खूप मोठं माप आहे. हे आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे दाखवायला, की हे खूप मोठं माप आहे. म्हणजे 21.5ची 22ची निम्मी छाती आली तर 44चं पूर्ण हे छातीचं ब्लाऊज आहे 44 साईजच्या आणि दंड घेऱ्याचा आहे 8, 7.5, 8 किंवा 8.5ची बाही आहे आणि दंड घेऱ्याचा 7.5 इंच आहे. याची कंबर 18 इंच आहे आणि हे पैठणीवरचं ब्लाऊज आहे. तर हे पहा, हेवी साईजचं ब्लाऊज असेल तरीसुद्धा आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. तर त्या ताईंचा प्रॉब्लेम असा होता, की हा जो मुंडा आहे, हा पहा, हा जो मुंडा आहे ब्लाऊजचा, हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे. तर ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो त्यांचा काचतोय, घट्ट होतोय. बऱ्याच वेळेला ब्लाऊजचा मुंडा घट्ट असला, की ब्लाऊज शोल्डरच्या इथे लेवलला न येता खालीच सरकतं ते. अर्धा इंच, 1 इंच खाली सरकून राहतं. त्यावेळेला हा मुंडा खूप घट्ट होतो आणि ब्लाऊज पूर्ण इथे असा उतरून खेचला जातो. त्यावेळेला ब्लाऊजची फिनिशिंग खूप घाणेरडी दिसते म्हटलात तरीही चालेल. कारण प्रत्येकजण ते विचारतंय, की ब्लाऊज कुठे शिवला? नवीन टेलरकडे शिवला की का ब्लाऊज बिघडलाय तुमचा? कारण ते खूप खराब दिसतं. मला सुद्धा इतक्या वर्षांमध्ये तो बघून अंदाज आहे. कारण माझ्याकडे सुद्धा काल एक काकू मेजरमेंटला आलेल्या. त्या ब्लाऊज काकूंचं अंगावरती माप घ्यायचं होतं. त्या म्हटल्या मला अंगात घातलं असं ब्लाऊज शिवा. पण त्यांचा शोल्डरचा जो मुंडा आहे तो घट्ट होऊन अक्षरशः खाली होता. 1 ते सव्वा इंच तो खाली होता. त्यांचा आर्महोलला खूप ब्लाऊज घट्ट झालं होतं आणि शोल्डर पूर्ण इथे हवी आपली ती पूर्ण इथे आली होती या लेवलला आणि शोल्डरचा हा जो मुंडा आहे तो इथे आला होता. 1.5 इंच ते सव्वा इंच खाली सरकला होता. म्हणजे 1 ते सव्वा इंच समजू शकता तुम्ही. तर त्यावेळेला खूप फिटिंग घाणेरडं होतं. मग मी त्यांना सरळ सांगितलं, की मला कोणाच्याही कामाला घाण नाही म्हणायचं आहे किंवा खराब म्हणायचं नाही. पण जो प्रॉब्लेम होतो तो शिवणाऱ्यांनी जर लक्षात घेतला, कारण आपण सुद्धा चुकांमधूनच शिकतो. मी सुद्धा खूप गोष्टी चुकांमधून शिकत आहे. मी बऱ्याच वेळेला सुरुवातीला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझी स्टोरी खूप मोठी तुम्हाला मी कधी तर नक्कीच सांगेल, की स्ट्रगल कसं केलं होतं, कसं शिवलं होतं, काय-काय प्रॉब्लेम्स व्हायचे. त्याच्यावरती एक छानसा व्हिडिओ मी बनवेल सविस्तर दिवाळी वगैरे झाली की. तर त्यावेळेला सुद्धा खूप साऱ्या चुका माझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत आणि चुकांमधूनच आपण शिकतो. कारण चुकांमधून शिकतो तो माणूस असतो म्हणतात. तर हे पहा, हा आर्महोल आहे 44 छातीचा हा आर्महोल आहे आणि हा इथे मुंडा तुम्ही म्हणू शकता. तर हा मुंडा अजिबात ह्या क्लायंटला घट्ट होणार नाही, टाईट होणार नाही. कारण ह्या क्लायंटनी 6 वर्षापूर्वी शिवलेला ब्लाऊज मला नेटचं आत्ता मापाला दिलेलं आहे. कारण 6 वर्षापूर्वी म्हणतात तर बघा, माझं शॉप चालू होऊन जवळ-जवळ 13 वर्ष मला व्हायला आली याच ठिकाणी आणि त्यावेळेला ब्लाऊज नेटचं त्याने शिवलं होतं. माझ्याकडे ते मापाला सुद्धा आहे, वरती टांगलेलं आहे हँगरला आणि त्यानंतर त्यांनी फक्त हे स्लीव्हचा भाग आहे तो चेंज करायला सांगितलेला आहे. कारण त्याच्या छोट्या स्लीव्हज होत्या, आता त्यांनी वाढवलेल्या आहेत.
आणि त्या टीचर आहेत, तर त्यांची पण तब्येत थोडी आहे, त्यामुळे हेवी मापाचा हा ब्लाऊज आहे तरीसुद्धा त्यांना कम्फर्टेबलच बसणार आहे. आणि शिवाय पैठणीचा ब्लाऊज असेल किंवा काठपदरा साडीचा ब्लाऊज असेल तर तुम्ही तिथे काय करायचं आहे, जो तुमचा मापामध्ये मुंडा आहे त्याच्यापेक्षा 5 इंच लूज सोडला तरीही चालेल, कारण हा कपडा थोडा घट्ट असतो आणि जाड काठपदर असल्यामुळे हे ब्लाऊज घातल्यानंतर थोडंसं फिटिंगला घट्ट बसतं किंवा असं थोडंसं घट्ट आवळल्यासारखं होतं, कारण कपडा थोडासा सिल्कमध्ये वगैरे असतो. तर तो कॉटन असेल किंवा इतर कोणी नेटचा असेल कपडा तर थोडासा लूज सुटतो. पण हा कपडा टाईट असल्यामुळे आणि प्रचंड गरमसुद्धा होतो या कपड्यामध्ये. त्यामुळे हा माझा अनुभव आहे, क्लायंटचा तर अनुभव आहेच आहे. पण काठपदराचे जे काही ब्लाऊज मी शिवते ते थोडेसे लूजच शिवते, कारण घट्ट जास्त सहन होत नाही आणि दम निघत नाही. ब्लाऊज पूर्ण जास्त वेळ घालायचा असेल तरीसुद्धा. तर एक टिप लूजच शिवायचा आहे ते असं ब्लाऊज असेल तर. तर त्या ताईंचा प्रॉब्लेम होता, मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होतोय. आणि बघा मी तुम्हाला कालच्या क्लायंटचं एक्झाम्पल दिलं, कारण त्या काकू समोर आल्यानंतर त्यांचा ब्लाऊज सेम तसा होता आणि आज मला कमेंट सेम त्या ताईंची तशी आली की असा प्रॉब्लेम त्यांना होत आहे. तर मला वाटतं त्यांच्यासुद्धा ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला असेल आणि त्यांना ब्लाऊज द्यायचा असेल आज उद्यामध्ये, म्हणून त्यांनी मला एवढी रिक्वेस्ट केली. पण ताई मी तुम्हाला सॉरी म्हणते की मला दुपारी व्हिडिओ नाही बनवता आला, म्हणून मी सगळी कामं उरकल्यानंतर आता जवळजवळ बघा जायची वेळ झालेली आहे घरी आणि माझ्या लक्षात आलं अचानक की आपल्याला तो ताईंचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि आता माझ्याकडे वाजले आहेत 9:45. तर 9:45 वाजता मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण मला सुद्धा खूप वाईट वाटलं की माझ्या डोक्यातनं ते निघून गेलं आणि माझ्या कामामध्ये मी होते. दिवसभर मला सुद्धा काम उरकलं नव्हतं. संध्याकाळी पुन्हा काउंटरला क्लायंट असतात त्यामुळे. तर तुम्ही जर मुंड्यामध्ये समजा 36ची छाती असेल आणि तुम्ही जर मुंडा 5.5ची शोल्डर आणि 6चा मुंडा घेतला असाल आणि तरीसुद्धा घट्ट होत असेल ब्लाऊज, हा मुंडा घेताना तुम्ही तिथे 6 इंचाच्या ऐवजी 6.25 इंचाचा घ्या आणि थोडंसं व्यवस्थित मार्किंग त्याचं करा. कारण याच्या अगोदर आपण जे व्हिडिओ कटिंगचे टाकलेले आहे त्याच्यामध्ये शोल्डर नंतर मुंडा घेतल्यानंतर मुंड्याला किती खोली द्यायची, कशी खोली द्यायची, किती मार्जिन घ्यायचं, गोलाई कशी काढायची मुंड्याची, ती सुद्धा मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही एखादा त्यातला व्हिडिओ पहा, कारण तुम्ही जर माझ्या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवला तर तुम्हाला हा आर्म होलचा किंवा मुंड्याचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे झालं तुमचं आर्महोलचा प्रॉब्लेम. तर आता बघा ह्या ब्लाऊजचा आर्महोल इथे आहे. तुम्हाला जर तयार ब्लाऊज मिळत असेल तुमच्याकडे मापासाठी तर तुम्ही हा आर्महोलचा जो माप आहे तो अशा पद्धतीने चेक करू शकता. तर आता माझं इथे आर्महोलचं माप येतं आहे 10 इंच. 10 इंच आणि 1 सुद्धा आहे, कारण हे हेवी मापाचं ब्लाऊज आहे त्यासाठी. पण तुम्हाला जर 36 साईजचं ब्लाऊज असेल तर तिथे तुम्हाला 8.25 ते 8.5 इंच मुंडा येणार आहे किंवा 8.25 इंच असेल. जर त्यांना बऱ्याच आपल्या लेडीजना प्रॉब्लेम असा असतो की दंडामध्ये फॅट असतं, त्यामुळे दंड घट्ट होतात आणि चेस्ट बरोबर व्यवस्थित असते, कंबर व्यवस्थित असते. फक्त दंड असतात तिथे फॅट जमा होतं, त्यामुळे दंडाची साईज चेस्टपेक्षा कधी कधी जास्त घ्यावी लागते आणि तो आपण जो फिटिंगचा कर्व देतो तो दंडाला थोडासा लूज द्यावा लागतो. म्हणजे 7 इंचाचे जर तुमचं फिटिंग असेल तर 7.25चा द्यावा लागतो जर तुम्हाला दंड मोठे असतील क्लायंटचे. तर हे तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे क्लायंट समोर आल्यानंतर कसं कसं आहे ते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ज्या कोणी ताई माझा व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की आत्ता सध्याचा प्रॉब्लेम असा होतोय की प्रत्येक लेडीजना, अशा लेडीजना की ज्यांचा दंडामध्ये फॅट जमा होते किंवा दंडातून थोडी तब्येत होतीये, जाड दंड आहेत, त्यावेळेला त्यांना बाही किंवा ब्लाऊजचा मुंडा कापताना 1/2 इंच ते अर्धा इंच मुंडा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कारण ब्लाऊज घट्ट झाला तर तो इथेच फसतो, वरती येत नाही शोल्डरपर्यंत. त्यावेळेला फिटिंग खूप व्यवस्थित बसत नाही आणि खूप ब्लाऊज पूर्ण लूक बदलून टाकतो. तर अशा वेळेला तुम्ही मुंडा जास्त खोल घ्यायचा आहे. आता पहा बॅक साईडनं तुम्हाला हा मुंडा दिसेल, मी कट केलेला आहे तो. अशा पद्धतीने मी खोल मुंडा हा कट केलेला आहे. बाही हवी तर मी आतल्या बाजूला घेते तुम्हाला दाखवते. हे पहा, हा आहे खोल मुंडा. तर व्यवस्थित हा मुंडा 10 इंचाचा आहे प्लस 2 इंच आत म्हणजे मार्जिन घेतलेलं आहे. आतमधलं मार्जिन आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पहा 1.5 इंच राहिले, 2 इंच राहिलेलं नाही, 1.5 इंच राहिलेलं आहे. तर हे 1.5 इंच मार्जिन प्लस कमरेला इथे 1.5 ते 2.25 इंच मार्जिन राहिलेलं आहे. हेवी चेस्ट असल्यामुळे सुद्धा मी इथे 1/2 इंच लुझिंग दिलेलं आहे, प्लस पैठणीचं ब्लाऊज आहे त्यासाठी सुद्धा लुझिंग दिलेलं आहे. आणि लकीली मला हा मोठ्या साईजचा ब्लाऊज तुमच्याशी व्हिडिओ करताना भेटला म्हणून तो तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर बघा तुम्ही पुन्हा एक कमेंट टाकलेली आहे की ताई मुंड्यामध्ये घट्ट होतोच, शिवाय छातीमध्ये सुद्धा तो ब्लाऊज घट्ट होतो. तर आता तो प्रॉब्लेम तुमचा काय होतोय, तुम्हाला शोल्डरमध्ये तुम्ही चुकल्यात माप टाकायला. तर शोल्डरमध्ये माप टाकायला चुकल्यामुळे तुमचा तो प्रॉब्लेम छातीला घट्टपणा येतोय. तर हे पहा पुन्हा मी तुम्हाला सांगते, शोल्डरची जी आपली हे असते पूर्ण जर 15 इंच शोल्डर असेल आपली, या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत बरोबर 15 इंच शोल्डर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 इंच
ते 3.5 इंचापर्यंत सुद्धा डीप मायनस करावं लागतं जेव्हा डीप गळा असतो त्यावेळेला. समजा 15 इंच पॅक गळ्याची जर तुम्ही शोल्डर घेत असाल तर तुम्हाला 5.5 इंच, 5.25 इंच डीप गळ्याची शोल्डर घ्यावी लागते. त्यावेळेला तुम्हाला बघा जवळ-जवळ 3.25 इंच, 3.5 इंच मायनस होतं. आणि तुमची जर गळा छोटा असेल तर मग छातीला मी 36 इंच छातीचं एक्झाम्पल देते. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक छातीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता शोल्डर किंवा मुंडा. पण शोल्डरपेक्षा मुंडा थोडासा जास्त ठेवा म्हणजे हा प्रॉब्लेम जो होतोय तो तुम्हाला होणार नाही, ह्याची खात्री मात्र मी तुम्हाला देऊ शकते. तर त्यावेळेला काय करायचं, ब्लाऊज घातल्यानंतर बघा हा भाग जर तुमचा घट्ट होत असेल छातीकडचा, हा भाग जर तुम्हाला ओढल्यासारखा वाटत असेल ब्लाऊज इथे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा खेचल्यासारखा भाग होत असेल इथे, किंवा हुक पहिला लावताना जर हा खेचत असेल भाग, तरी सुद्धा तुम्हाला इथे मुंड्याचा भाग, शोल्डरचा भाग जास्त घ्यायची गरज आहे. आणि शोल्डर जेव्हा तुमची इथे हा भाग कमी होतो शोल्डरचा, इथे तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे तिथे शोल्डरचा भाग जेव्हा कमी होतो त्यावेळेला हा आर्म होलचा किंवा मुंड्याचा भाग सुद्धा आतनं खोल जातो पुढच्या भागाचा, कारण आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग अर्धा इंच खोल घेतो, बरोबर. तर तो भाग अर्धा इंच खोल गेल्यामुळे पुन्हा आपला हा भाग कमी होतो. कारण ऑलरेडी तुमची पहिली गोष्ट कुठे चुकीची झालेली आहे, शोल्डर कमी घेतलेला आहे. शोल्डर कमी घेतल्यामुळं इथे ऑलरेडी घट्ट होतं. त्यांचा जर पसरट बांधा असेल, शोल्डर पसरट असेल क्लायंटच्या आपल्या, तर तुम्हाला क्लायंटला बरोबर व्यवस्थित त्यांचा बांधा कसा आहे ते पाहून मेजरमेंट घेता आलं पाहिजे आणि त्यावरून तुम्हाला ते मेजरमेंट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आता समजा 6.5 पर्यंत गळा असेल, 7 पर्यंत गळा असेल तर तुम्ही छातीला 6 इंच शोल्डर घ्यायचे आहे. 7च्या खाली गळा गेला 8 इंच, 8.5 इंच, 9 इंच तर तुम्ही ती 5.25 इंच घेतलात तरीही शोल्डर चालेल. शिवाय 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच असेल तर 5.5 इंचावर तुमचे शोल्डर जाऊ शकते. शोल्डर बघा आत येते. तुम्हाला मी कधीतरी सविस्तर शोल्डरचा तक्ता सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बनवून देईल मी, गळ्याप्रमाणे शोल्डर आणि मुंडा किती होणार आहे तो. त्यानंतर तोच गळा 9.5, 10च्या ठिकाणी 11, 11.5, 12, 12.5 असेल तर तुम्हाला छातीला 5.25 इंच शोल्डर, 5.25 मी निम्मी म्हणते म्हणजे 10.5 इंच फुल शोल्डर येऊ शकते. तरी सुद्धा तुम्हाला तो ब्लाऊज परफेक्ट बसेल मुंड्यामध्ये. हा माझा अनुभव आहे, कारण माझं नेहमी कटिंग याच पद्धतीनं असतं. कारण गळा जितका डीप असतो तितका शोल्डर तुमचा आतल्या साईडला होतं, एक सूत किंवा पाव इंच किंवा सेंटीमीटर म्हणू शकता. तर तुम्ही माप कोणत्या पद्धतीने घेता हे तुम्हाला माहीत आहे. तर माझी पद्धत आहे ती 1.5 इंच, अर्धा इंच, 1 इंच. कारण जेव्हा मी क्लासेस घेत होती त्यावेळेला सुद्धा मला क्लायंट सांगायचे की तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. मुंबईला जेव्हा मी होते, माझं शॉप जेव्हा मुंबईला होतं त्यावेळेला मी क्लासेस घ्यायची. त्यानंतर इथे आल्यानंतर सुद्धा मी क्लासेस घ्यायला चालू केलं होतं. पण एक आता 5-6 वर्ष झाली मी क्लासेस बंद केले, कारण क्लासेस आणि शॉप आणि क्लायंट खूप गोंधळ होतो आणि अजिबात डोक्याला शांतता मिळत नाही. थोडंसं खूप हेक्टिक होतं म्हणून मी सध्या क्लासेस बंद केलेले आहेत आणि खूप साऱ्या ऑर्डर्स मला आलेल्या आहेत आणि येत असतात. तर हा झाला तुमचा शोल्डरचा भाग. तर आता हे 44 छातीचं ब्लाऊज आहे, तर ह्याचा गळा आहे तो 10.5, 11 इंचाचा आहे. तर डीप गळा आहे त्यासाठी मी यांचा 5.25 ते 5.25ला 1 सूत जास्त म्हटला तरीही चालेल इतकाच शोल्डर घेतलेला आहे. शिवाय बघा तुम्हाला इथे 2.25 इंचाची गळ्याची पुढचा भाग कटिंग केल्यानंतर 1/2 इंच शिवण्यात जातो, म्हणजे 2.5 इंच आपल्याला आतल्या गळ्याची रुंदी कटिंग झाल्यानंतर हे पहा मी तुम्हाला 5.25 म्हटलेला आहे, तर इथे बरोबर 2.25 इंचाची शोल्डर माझी इथे राहिलेले आहे आणि अर्धा इंच इकडे शिवायला गेलेला आहे. म्हणजे 5.25 इंचातून इकडे मी 2.25 इंचाचं कटिंग केलेलं आहे, अर्धा इंच इथे शिवून गेलेला आहे आणि बरोबर 2.25 इंचाचे माझे शोल्डर राहिलेले आहे. तर हा गळा सुद्धा हे पहा इतपत डीप आहे, तर तुम्हाला तो अजिबात शोल्डर उतरणार नाही किंवा लूज पडणार नाही ब्लाऊज घातल्यानंतर. आता मी हे गॅरंटीने का सांगू शकते, कारण ज्या मापाचे ब्लाऊज, कारण दिवसभरातून 7-8 ब्लाऊज मी शिवते, तर त्याच्यामध्ये प्रत्येक मापाचं ब्लाऊज मला जातं. याच्या अगोदरच मी लास्ट सेकंड या थर्ड ब्लाऊज काहीतरी शिवलं, ते लहान मुलीचं होतं. लहान मुलीचं माप म्हणजे मला वाटतंय इथेच असेल, तर माप सगळी मी इथेच ठेवते. हे पहा लहान मुलीचं माप आहे, 29 इंचाची छाती आहे आणि गळा छोटा घेतलाय 4.5 इंचाचा गळा आहे, बोट नेक आहे. तर त्यांना सुद्धा मी 6.5 इंचाची शोल्डर दिली होती, कारण थोडीशी मुलगी तब्येतीनं पण आहे, गुटगुटीत आहे, तर त्यासाठी शोल्डर व्यवस्थित द्यावी लागते. तर 6.5ची शोल्डर म्हणजे झाली की 13 इंचाची झाली. 13 इंचाची शोल्डर आपण 12.5 सुद्धा घेऊ शकतो, पण तब्येत असेल किंवा मुलींची हाईट खूप वाढते त्यावेळेला तो विचार पुढचा करून, कारण आपण ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊज आपलं 6 महिने, वर्ष, 2 वर्ष सुद्धा वापरलं जातं आणि माझ्या ब्लाऊजचा मला क्लायंटकडून हा
खूप छान पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, की ब्लाऊज मी शिवल्यानंतर भले ते 1 वर्ष असो, 2 वर्ष असो किंवा 4 वर्ष असो, मला इथला मुंड्याचा प्रॉब्लेम कधीही होत नाही. कारण स्वतः क्लायंट मला म्हणतं, "ताई ब्लाऊज खूप वर्षापासून शिवलंय. फक्त एक टिप लूज केली, की तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं." आणि कुठे दुसरीकडे शिवलेलं ब्लाऊज असेल, ते स्वतः सांगतात ही गोष्ट. दुसरीकडे कुठे शिवलेलं ब्लाऊज असेल, तर त्यांचं एखादी टिप जरी उसवली, तर त्या पूर्ण ब्लाऊजचा लूक बदलतो आणि इथे फुगे वगैरे येतात. तर माझ्या ब्लाऊजला तसा प्रॉब्लेम येत नाही, कारण प्रॅक्टिसही असेल इतक्या वर्षांचं. मी म्हणत नाही की मी खूप परफेक्ट काम करते. प्रत्येकजण काम परफेक्टच करतं. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते आणि अनुभवातून माणूस शिकत जातं. तर माझा थोडासा अनुभव असेल की त्याच्यामध्ये मला ह्या गोष्टी परफेक्ट जमत असतील. तर हा गळा बघा, पाठीमागचा गळा 11 इंचाचा आहे. ब्लाऊजची उंची जवळजवळ 15 इंच आहे. तर हे पहा, ब्लाऊजचा गळा आणि ब्लाऊजची उंची भरपूर असल्यामुळे सुद्धा हे ब्लाऊज छानच बसणार आहे आणि शिवाय शोल्डर सुद्धा आपले उतरणार नाही आणि हा भाग सुद्धा उतरणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा आपण त्याच टॉपिकवरती वळूयात. कारण हे बघा, इथे तुम्हाला जर छातीच्या भागाला हा भाग रुंद होत असेल कधीही ब्लाऊजचा पहिला हुक किंवा गळ्याच्या इथे किंवा पहिला दुसरा हुक दोन्ही ठिकाणी, तर तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डर अर्धा इंच वाढवायचे आहे आणि शोल्डर अर्धा इंच वाढल्यानंतर हा जो आर्महोलचा किंवा मुंड्याचा गोल आपण देतो ते 1.5 इंच घ्यायचा आहे. 1.25 इंच किंवा 1 इंच नाही घेता 1.5 इंच घेऊन पहा. नंतर तो 1.5 इंच घेतल्यानंतर पाठीमागे 1.5 इंच राहील आणि पुढे 1 इंच राहील. मग त्यावेळेला तुम्ही 1 इंचाला सुद्धा एक सूद किंवा पाव इंच जास्त ठेवा. त्यावेळेला कोणाचा बांधा जर पसरट असेल किंवा हे कॉलर बोन थोडंसं जास्त ब्रॉड असेल, तर सुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज इथे टाईट होऊ शकतो. तर त्या ताईंना मी सांगू इच्छिते, तुम्ही जो ब्लाऊज शिवलेला आहे त्याचे शोल्डर वाढवून बघा, त्याचा मुंडा वाढवून बघा. अर्धा-अर्धा इंच वाढवून बघितला तरीही चालेल आणि नेक्स्ट टाईम मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा. मग ते छाती 34 असो किंवा 36 असो किंवा 38 किंवा 40 किंवा जशी की आहे 44. तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. कटिंग करताना घाई करू नका, कारण मी माझ्या कारागिरांना सुद्धा नेहमी सांगत असते, काही लक्षात आलं नाही जोडताना तरी मला विचारा. कैची लावायच्या अगोदर विचारा, कारण एकदा कैची कपड्याला लागली की पुन्हा आपण काहीच करू शकत नाही. म्हणून कैची लावायच्या अगोदर जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत मला विचारा. कुठे काही चुकलं असेल तरी सुद्धा मला विचारा. जोडताना एखादी गोष्ट खालवर होते किंवा थोडी क्रॉस होते, म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगते की अस्तर माझं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाऊजचं मेन फॅब्रिक मी अर्धा-अर्धा इंच, पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवते. कारण प्रत्येकाची जोडायची पद्धत वेगळी असते. मला भलेही ते परफेक्ट जमत असेल तर समोरच्याला जमणं गरजेचं नसतं. त्याच्या स्किलप्रमाणे ते काम करतं. तर कमी जास्त झालं तरी सुद्धा ते मला कटिंग केल्यानंतर जेव्हा मी जोडून ठेवलेलं ब्लाऊज असतं, तर ते ब्लाऊज जोडून ठेवलेलं असतं त्यावेळेला सुद्धा मला ते ॲडजस्ट करता यावं म्हणून मी बऱ्याच गोष्टी सांगत असते, की इथला कटिंगचा एक्स्ट्रा पार्ट तुम्ही कटिंग करू नका. या गोष्टीला असं जोडायचं आहे, तर हा एक्स्ट्राचा भाग मी कट केलेला आहे, तो एक्स्ट्राचा भाग त्याच ठिकाणी एक्स्ट्रा झाला पाहिजे, बाकी कुठे क्रॉस न जाता. अशा बऱ्याच टिप्स असतात शिलाई कामाच्या, त्या मी माझ्या कारागिरांना नेहमी सांगत असते. आणि विचार करून नसेल लक्षात आलं तरी मला विचारा आणि मग कैची लावा. कारण एकदा कैची लागली की ती कोणाचं काही ऐकत नाही. कट म्हणजे कट आणि पुन्हा नंतर डोक्याला हात लावल्याशिवाय काहीही पर्याय राहत नाही आपल्याला. कपडा शिल्लक असेल तर ॲडजस्ट करू शकतो, पण ते आपल्याला खूप हेक्टिक होतं. हातातलं काम पुढे सरकायचं असतं, त्या अगोदरची ऑर्डर घेतलेली असते ती कंप्लीट करायची असते आणि एवढं सगळं होताना जर एखादी गोष्ट चुकली तर पूर्ण तो माइंड आपला डिस्टर्ब होतो. आपली जी कामाची लिंक लागलेली असते ती डिस्टर्ब होते आणि बऱ्याच गोष्टींचा आपल्याला मन विचलित होऊन प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो. तर आजच्या कमेंटवाल्या ताईंना मी सांगू इच्छिते, तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि शिलाईमध्ये तुमच्या पुन्हा ती गोष्ट करेक्ट करा आणि करेक्शन केल्यानंतर त्या मापाचं ब्लाऊज पुन्हा शिवून बघा. सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कोणाचंही ब्लाऊज क्लायंटचं बिनधास्त घ्या, पण ते ब्लाऊज मात्र बिघडेल अशी कटिंग करू नका. कारण काय होतं, प्रत्येकजण खूप हौसेपोटी साड्या घेतात. कारण सणासुदीला इतर दिवशी हलकी-फुलकी साडी चालते, पण सणासुदीला घालायला साडी छान असावी, भरगच्च असावी, थोडीशी महागडी असावी असं प्रत्येक ताईला वाटतं. तर त्यांच्या काही साडी घेतल्यानंतरच्या अपेक्षा असतात. त्यांनी काहीतरी इमॅजिन केलेलं असतं आपला लूक कसा होणार आहे तो आणि तो लूक आपल्या ब्लाऊज शिलाईवरती अवलंबून असतो बराचसाच. 50 to 60% म्हणलात तरीही चालेल, वावगं ठरणार नाही. कारण ब्लाऊज चांगला असेल तर साडी तुमची अजून खुलून दिसते. ब्लाऊज गडबड असेल तर साडी कितीही महागडी असो ती गडबड होणारच असते. कारण काल मला 3 ते 4 साड्या अशा आलेल्या आहेत पैठणी, की त्या 15,000, 18,000, 20,000 अशा आहेत. नारायणपेठ आहे, त्याच्यामध्ये सिल्क, प्युअर सिल्कची पैठणी आहे, ब्रॉकेटची पैठणी आहे. पैठणीचे काठ 2-3 प्रकारचे असतात, त्या वेगवेगळ्या पैठणी आलेल्या आहेत. मला वेळ भेटला नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. आणि एकतर साऊथवरून आणलेली साडी आहे 18,000 ते 19,000ची.
तर त्या काकूंनी मला इतकं सांगितलं की साडी जपा. त्यांनाही माहिती आहे माझ्याकडून साडीला काही धक्का लागणार नाही ना, ब्लाऊजला. पण शेवटी इतके आपण पैसे घालतो त्यावेळेला प्रत्येकाची अपेक्षा असते की आपली गोष्ट छान जपली पाहिजे. तर तुम्हाला मी तीच रिक्वेस्ट करेन की ब्लाऊज कटिंग बिनधास्त घ्या क्लायंटचे ब्लाऊज. ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती येत नसेल तर पहिला पेपर पॅटर्न काढा. आपल्या व्हिडिओमध्ये बघा. आपले व्हिडिओ तुम्ही जर स्टार्ट टू एंड बघाल कटिंग, तर तुम्हाला अजिबात कटिंग चुकणार नाही. पण तुम्ही इतरांचे पण व्हिडिओ छान असतात, मी असं म्हणत नाही की त्यांचे बघू नका. पण तुम्ही त्यांचं थोडंसं, माझं थोडंसं आणि तिसऱ्याचं थोडंसं असं थोडं थोडं घेऊन जर ब्लाऊज कटिंग केला तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुमचं ब्लाऊज हमखास बिघडू शकतं. तर ज्यांचा कोणी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघताय, त्यांचं कटिंग तुम्ही बघताय, तर त्या पद्धतीने कटिंग केलं असेल त्याच पद्धतीने शिवा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून कटिंग केलं असाल तर माझ्याच पद्धतीने शिवूनसुद्धा बघा, तुम्हाला काही गडबड होणार नाही. कारण कुठे गडबड झाली तर ती मॅनेज कशी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांभाळून तुम्ही सुद्धा सणासुदीची कामं कराल तर क्लायंट खुश होईल, तुमचे फिनिशिंग छान येईल आणि तुम्हाला सुद्धा काम केल्याचं समाधान येईल, बर्डन किंवा टेन्शन येणार नाही आणि संध्याकाळी छान झोप लागेल आजचं कामाचं टार्गेट कंप्लीट झालं म्हणून. चला तर मग आता जास्त गप्पा न होता वेळ झालेली आहे, घरी जायचं आहे, स्वयंपाक आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयावरती चर्चा करताना किंवा कटिंग किंवा स्टिचिंग पाहताना नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओसुद्धा एका ताईच्या कमेंटमुळे मी तयार केलेला आहे. तो दुसऱ्या एका ताईच्या सुद्धा मदतीला पडू शकतो किंवा त्याला उपयोग त्या ताईला ह्या व्हिडिओचा होऊ शकतो नक्कीच. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.